मी उभा आहे केज शहरातील क्रांतीनगर या जिल्हा परिषद शाळेमध्ये. क्रांतीनगर एक केज शहराचा असा भाग आहे जिथं अतिशय सामान्य गोरगरीब आणि मजुरी करणारे लोक राहतात. खरं तर त्यांनाही मुलं आहेत, त्यांच्याही मुलांची स्वप्न आहेत, त्या पालकांचीही स्वप्न आहेत. त्यांनाही वाटतं की आपली मुलं शिकावीत, खूप मोठी व्हावीत. मात्र या ठिकाणी शाळा आहे, अध्यापनाचं कामही बऱ्यापैकी चालू आहे. पण ज्या मूलभूत सुविधा लागतात, जिथं मुलांनी थोडं रमावं, आनंदी राहावं, जो परिसर स्वच्छ असायला हवा, ज्या परिसराचं संरक्षण व्हायला हवं, ते मात्र इथं दिसत नाही. आपण इकडच्या बाजूला जर बघितला तर हा कानडी रोड आहे. केज शहरातून अतिशय वर्दळीचा रस्ता बनला हा सुद्धा. आता मोठी वाहनं जातात, बस गाड्या जातात आणि तिथं ही चिमुकली मुलं या शाळेत 1ली ते 4थीपर्यंत 5वीपर्यंतची ही मुलं आहेत. आणि या शाळेत मात्र कंपाऊंड वॉल जो पाहिजे या मुलांना, आपण बघू शकता इथून डायरेक्ट मुलं मुख्य रस्त्यावर जाऊ शकतात. खेळत असतील किंवा पळत असतील, शेवटी मुलं आहेत ती, त्यांना एवढं ज्ञान नसतं की आपण पळता पळता कुठं जावं नाही. मुख्य रस्त्यावरून ती पलीकडे जाऊ शकतात, अपघात होऊ शकतो. यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंत, कंपाऊंड वॉल असणं खूपच गरजेचं आहे. दुसरी बाब आपण बघू शकताय, सगळ्या शाळा सुधारलेल्या आहेत. तुम्ही ग्रामीण भागातील शाळेत जरी गेलात तरी तुम्हाला परिसर चांगला दिसतो. मात्र इथं हा भाग आहे, अद्याप या मुलांना, चिमुकल्या मुलांना या ठिकाणी साधे फरशी किंवा बाकी अत्यावश्यक जी सुविधा करावी लागते स्वच्छतेसाठी, ती नाही आहे. दगड आपण बघू शकता, छोटे छोटे कंकर, माती, जशा तसं कचरा सगळीकडे बघू शकता आपण. ठीक आहे, स्वच्छता ठेवता येईल, परंतु त्यालासुद्धा काहीतरी मूलभूत सुविधा हव्या असतात. आमचं म्हणणं एवढं आहे की इथंही मुलं शिकतात. प्रत्येक इलेक्शन आल्यानंतर सगळ्यांचा डोळा असतो क्रांतीनगरवर. या लोकांना कसं आपलेसं करावं, कसं त्यांना 4 पैसे देऊन आपले मतं आपल्या झोळीत टाकावीत, याच्यासाठी सगळे आता कामाला लागतील. कदाचित इलेक्शन बी जवळ आलं. आमचं म्हणणं एवढंच आहे, मतदान जरूर घ्या, नक्की घ्या, ज्यांना घ्यायचं आहे ते घ्या. पण या मुलांचं काय, जे सालोनसाल इथं या ठिकाणी शिकतात, त्यांच्या आईवडिलांची स्वप्न आहेत ना, त्यांची मुलं मोठी व्हावीत, काहीतरी बनावीत आयुष्यात. आणि आम्ही दावा करतो पुन्हा एकदा, जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण खूप चांगलं आहे, नक्की चांगलं आहे. शिक्षकही चांगले आहेत, ठीक आहे, असतील एखाद दुसरा शिक्षक कुठल्या ठिकाणी कुणाच्या नजरेत, परंतु आमची खात्री आहे त्यांना जर मूलभूत सुविधा दिल्या तर ते खूप चांगलं काम करू शकतात. आणि इथं सगळं उलटं चित्र आहे. दरवेळेस मी म्हटलं, सगळ्या केजला माहिती आहे क्रांतीनगरचं मतदान कुणी घ्यायचं याच्यात चढावड असते, भांडणं असतात. जरा बघा, आपण या ठिकाणी या मुलांच्यासाठी कशी सुविधा बघूया. या मुलांनाही पाहिजे स्वच्छतागृह, या मुलांनाही हवंय एखादं स्वच्छतागृह असावं, जशी मोठ्यांची मुलं शिकतात. खरं तर अनेक शाळेमध्ये ही अवस्था आहे, परंतु त्यांनाही वाटतं की एखादं स्वच्छतागृह असावं. जरा थोडं बघा, हे आहे क्रांतीनगरच्या चिमुकल्यांसाठीचं स्वच्छागृह. जरा झूम करून आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. ही अवस्था आहे स्वच्छतागृहाची. इथे चिमुकली स्वच्छतागृहाचा वापर करणार आहेत. मला सांगा, या ठिकाणी तुमच्या मोठ्यांची मुलं बसू शकतील का? इथं खरंच केज मधले इतर पालक आपल्या मुलांना इथं पाठवू शकतील का? इथंही एक शाळा आहे, मी आता म्हटलं आपल्याला. आणि हे बघा, म्हणजे स्वच्छतेचा अभाव, ठीक आहे, काही गोष्टी या ठिकाणी, परंतु काही गोष्टी जर दिल्या तर या ठिकाणी आपण स्वच्छता ठेवायला सांगू त्यांना. परंतु बांधकामच नाही आहे, पडझड आहे, तर इथं मुलं जाणार कशी आणि याचा वापर करणार कशी? माझं एवढंच म्हणणं आहे की आपलीही मुलं आहेत, तुमची मुलं जर अशा ठिकाणी बसतील, माझा अधिकाऱ्यांनाही प्रश्न आहे. राग येईल तुम्हाला, येऊ द्या थोडा वेळ, परंतु जरा प्रश्नाचं उत्तर द्या. का बरं? ही शाळा नाही का प्रशासनाच्या यादीत? यालाही काहीतरी अहवाल दिला तुम्ही, काही रिपोर्टिंग केली, यालाही भेटेल ना काहीतरी, यालाही शासन काही निधी देईल ना. फक्त हलगर्जीपणा, दुसरं काही नाही. आमची इच्छा आहे की ही शाळा केज शहरातील एक प्रमुख शाळा आहे. मुलं किती ते बघू नका, कड तर तुम्हीच लावली शिक्षण विभागानं. नाही 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 म्हणत सगळे मुलं संस्थेच्या ताब्यात कशी द्यायची हे तुमचेच कटकारस्थान आहेत, हे जगाला माहिती आहे. लपू नका, जरा प्रामाणिक राहा. ज्या जिल्हा परिषद विभागानं तुम्हाला रोजीरोटी दिली, नोकरी दिली, जरा थोडं प्रामाणिक राहा. थोडं तरी राग येऊ द्या, कारण इथंच आम्हाला हेच
राग येण्यासाठीच आम्ही बोलतोय. कारण तुमच्या मुलाप्रती असं झालं, तुमची मुलं जर अशा ठिकाणी शौचालयाला किंवा लघुशंकेला पाठवली तर तुमची मुलं जातील का? इथं प्रश्न आहे आमचा. मात्र हे चिमुकल्याना तुम्ही म्हणताय की नाही हे तसं वापरा. किती दिवस? माझं इथल्या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे. ठीक आहे, मी कुणाला ब्लेम करत नाही, एका लोकप्रतिनिधीने नाही, आत्तापर्यंत जे राज करत आलेत क्रांतीनगरवर त्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे. काही शाळासुद्धा एक उत्तम शाळा बनू शकत नाही. या शाळेच्या अवस्थेमुळं पालक हळूहळू आपली मुलं दुसरीकडे पाठवतात. इथं जेवढं शिक्षण त्यांना मिळू शकतंय, गोरगरिबांना अगदी त्यांची ताकद नसताना, ऐपत नसताना त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये मुलं घालावी लागतात, तिथं पैसे द्यावे लागतात, केवळ नाईलाज म्हणून. आमचं म्हणणं आहे हा नाईलाज आता बनू देऊ नका. आम्ही याच्यावर एक मोठं कदाचित आंदोलन उभा करू या भागातील जनतेला घेऊन. मतदान ज्यांना घ्यायचं ते घ्या, मात्र हक्क द्या. तुम्ही हकदार आहेत, काम करून मतदान नक्की घ्या त्यांचं. परंतु जर केवळ गोड बोलून तात्पुरती डागडुजी करून जर लोकांचे मतदान तुम्ही घेऊ शकत असाल आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करत असाल तर हे कुठंतरी मला वाटतं चुकीचं होऊ लागले. आम्ही सध्या तुम्हाला अंगणवाडीचं दाखवतो. याही ठिकाणी आम्हाला कळतं की नक्कीच ज्याचं कौतुक त्याला कौतुक. इथल्या नगरसेवकांनी त्यांचा दरवाजा वगैरे करून दिला आहे. खरं तर नगरसेवकाच्या माझ्या माहितीप्रमाणे हद्दीत ते येत नाही आहे. नगरपंचायतचं काम कदाचित नसेल हे, कारण हे जिल्हा परिषदचं काम आहे. तरी इथल्या आणि आता मी आपल्याला दाखवतोय अंगणवाडी. खरं तर शिक्षण विभागाच्या अंतर्गत आहे, मात्र आम्ही ऐकतोय नगराध्यक्षांनी चौकट ही दरवाजा दिलेला आहे आणि नगरसेवकांनी याचं काही पत्रे वगैरे दिलेत असंही ऐकतो. कौतुक आहे त्यांचं. आम्हाला ज्याचं जे काम केलं त्याचं कौतुकच करावं लागेल, कारण तरच समाज ते ॲक्सेप्ट करेल मला वाटतं. तर आम्ही म्हणतो, पण शिक्षण विभाग काय करतोय? हे अंगणवाडी आहे जिथं चिमुकले अतिशय लहान मुलं आहेत, त्यांच्या सुविधा नाही आहेत. आपण जर बघितलं ही खिडकी जर बघितली तर ही खिडकी व्यवस्थित बंद होत नाही आहे. आता खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, जरा मॅडम उघडा प्लीज. आपण बघू शकता ही खिडकी तुटलेली आहे, जरा झूम करून दाखवा. खिडकी तुटलेली आहे. किती छोटं काम आहे. लाखो करोडोच्या भ्रष्टाचारामध्ये एवढं काम शिक्षण विभागाला होत नाही का? शिक्षण विभागानं लक्ष द्यावं. आता आम्ही बघू काय शिक्षण विभागाकडे किती कामं होतात. आता आम्ही थोडं जरा उतरू आणि आम्ही, कारण आत्तापर्यंत केजवाशांना मी सांगू इच्छितो, आजपर्यंत मी शिक्षण विभागाकडं गेली 30 वर्षात एकही माहिती अधिकार टाकलेला नाही. कारण का? आम्ही आमच्या सामाजिक कामात व्यस्त आहोत. परंतु जर असं असेल की एवढी खिडकी जर होत नसेल क्रांतीनगरची आणि ती व्यवस्थित होत नाही असेल तर शिक्षण विभागाला आता आम्ही माहिती अधिकारात नेमक्या त्यांनी काय कामं केलेत याचा जॉब नक्की विचारू. कारण हे आहे की हे आहे अंगणवाडी. इथं जर अंगणवाडीमध्ये ठेवायला थोडे अलमारी वगैरे, आम्हाला हेही कळत आहे इथल्या अलमाऱ्या वगैरे कर्मचारी स्वतःच्या पैशाने घेतलेले आहेत. तर हे थोडंसं अति होतंय शिक्षण विभागाचं. निवळ आम्हाला माहिती आहे सगळीकडे गोंधळ आहे, भ्रष्टाचार आहे, आम्ही ते समाजानं बी स्वीकारलेलं आहे. परंतु अति तिथं माती होत असते. एवढंच आज संदेश आम्ही शिक्षण विभागाला देऊ इच्छितो. आणि या शाळेसाठी कंपाऊंड आणि अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी शिक्षण विभागानं पुढच्या 8 दिवसात आपला अहवाल वरिष्ठाकडे सादर करावा आणि त्याची एक प्रत आम्हाला द्यावी. जर नाही दिली तर या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन उभा करू. आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो, आमच्या कदाचित रोटरी क्लबच्या वतीनं, कारण आमचं काही इथं हे नाही आहे, परंतु आमचे अध्यक्ष सध्याचे असरार भाई खुरेशी यांच्या मार्फत कदाचित आम्ही त्यांना विनंती करून पिण्याच्या पाण्याचा एखादा फिल्टर या विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. माझ्यासोबत क्रांतीनगरचे काही नागरिक आहेत, युवक आहेत, विशेषतः बाबूराव गालफाडे आहेत, जे नेहमी शिक्षण क्षेत्रामध्ये थोडासा पुढाकार घेतात. कारण जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसाठी त्यांनी स्वतः जवळजवळ 51,000 रुपये देणगी दिली आहे. कौतुक तर व्हायलाच पाहिजे. ज्यांचं त्याग आहे त्यांचं व्हायला पाहिजे. गालफाडे साहेब, आपण ठीक आहे जिल्हा परिषद शाळा सर्वांच्या परिश्रमातून सुरू करतो आहे, परंतु ही शाळा तितकीच महत्त्वाची आहे. कारण या शाळेमध्ये आपण परिसर बघितला या शाळेचा, अतिशय गरीब आणि खरे गरजू पालक विद्यार्थी या भागात आहेत. काय सांगाल या शाळेच्या अवस्थेबद्दल? क्रांतीनगर कानडी रोड भागातील जिल्हा परिषद शाळा ही बी 1971-72 पासून सुरू आहे. पूर्वी ही शाळा जिल्हा परिषद मंदिराच्या समोर होती. इथं जागा भाडे नव्हती. माझे वडील आणि अनेक लोकांना त्या काळात प्रयत्न करून ही जिल्हा परिषद शाळा आणली.
ह्या शाळेचं दुर्दैव असं आहे की गेल्या 3-4 वर्षापासून 4 ते 5 मास्तर होते, आज फक्त 1 किंवा 2 आहे आणि संबंधित शिक्षकाचं शाळेकडे लक्षच नाही. इथं पुड्या खाण्यात झाडाखाली गप्पा मारण्यात व्यस्त असतात. जवळपास गेल्या 3 वर्षापासून शाळेची दुरुस्ती असो, शाळेचा मुरुम टाकणं असो, सगळ्याच्या सहभागातून या ठिकाणी होत आहे. त्याच्यात वाहेद पठाण असतील, इरफान तांबुळे असतील, शाकीर असतील, हे कार्यकर्ते सगळ्यांच्या लक्ष असल्यामुळे ही शाळा कशी तरी थोडीफार प्रमाणात चालू आहे. नक्कीच. तर ही आपण बघतोय नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. आमची एवढीच इच्छा आहे प्रशासनाकडून की ही शाळा आता यापुढे तरी किमान या शाळेकडे एक वेगळं लक्ष देऊन इथं ज्या मूलभूत सुविधा आवश्यक आहेत त्या द्याव्यात. अत्यावश्यक स्टाफ जो आहे शिक्षकवृंद, कारण मान्य आहे कारण पटसंख्या कमी झालेली असू शकते सध्याच्या वेगळ्या कारणानं, पालकाची मानसिकताही त्याला जबाबदार आहे. परंतु तरीही जर विद्यार्थी पालक आता वाढवायला तयार आहेत अशावेळी इथलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सुविधा याही शासनानं विशेषतः शिक्षण विभागानं त्या लवकर पुरवाव्यात एवढीच अपेक्षा.